पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणुकीत महायुतीला पाठबळ द्या. नामदार राधाकृष्ण विखे पाटील. आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. रेडबुलचा वापर करून पारनेरचा माफिया राज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. विकास प्रक्रिया खंडित करून ठेकेदारीचा व्यवसाय करीत दादागिरी सुरू असून याचा बिमोड करण्यासाठी महायुतीला उद्याच्या निवडणुकीत जनतेने पाठबळ देण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील निगोज येथे कुकडी डावा कालवा पाटाचे अस्तरीकरण भूमिपूजन कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी 83 कोटीचा निधी नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष RM कापसे सर, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी, माजी सभापती गणेश शेळके, डॉक्टर प्रदीप दाते, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, भास्करराव उचाळे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे, दिनेश बाबर, ज्येष्ठ नेते दादाभाऊ वारे, अश्विनी थोरात, संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वरळ, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, सरपंच चित्राताई वरळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेठ वरखडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश लाळगे, भीमराव लामखडे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार विखे पाटील म्हणाले, जाणत्या राजाने अनेक वेळा पारनेर दौरा केला, मात्र त्यांना पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. उलट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी अडविण्याचे पाप त्यांनी केले आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला पाठबळ देत सातत्याने जनतेच्या हितासाठी विकासभिमुख निर्णय घेतले आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर यांनी जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळवण्यासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली असून गेली 40 वर्षात प्रथमच पाण्याच्या अस्तरीकरण होण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. हे काम प्रलंबित राहिल्याने पाणी झिरपत होते. पाणी सुटल्यानंतर 500 क्युसेस पाणी जाग्यावर वाया जात होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 500 क्युसेस विसर्ग वाढणार आहे. याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. पारनेरची कामधेनू पारनेर साखर कारखाना माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केला. तो कारखाना मोठा होण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब भगत, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र तोच कारखाना विकण्याचे पाप येथील काही पुढाऱ्यांनी केले. कामगार शेतकरी यांना आर्थिक पाठबळ देणारा हा कारखाना पुन्हा सहकारी तत्वावर सुरू होईल यासाठी आपण प्रयत्नशील असून शेतकरी हिताचे निर्णय सुरूच राहणार आहेत. कांद्याला भाव मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशीनाथ दातेसर यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेला पाठपुरावा व त्यांनी हा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पिता पुत्रांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. सहकार क्रांती, शैक्षणिक क्रांती, वैद्यकीय क्रांती याचबरोबर विखे कुटुंबाने जलक्रांती केली असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने सहकाराच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. तेच काम नामदार विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील करीत असून
महायुतीच्या सरकारने अतिशय जलद विकास कामे केली असून यापुढील कार्यकाळात महायुतीशिवाय जनतेला पर्याय नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. यावेळी निगोज ग्रुप, ग्रामपंचायत निगोज, ग्रामस्थ, संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे अल्पसंख्याक समाज यांच्या वतीने विखे पाटील व मान्यवरांचा सचिन पाटील वरळ व राळेगण थेरपाळ लोकनियुक्त सरपंच पंकज कारकिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले. शेवटी संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वरळ यांनी आभार मानले. जाणता राजा म्हणून शरद पवार व रेडबुलचे आपल्या भाषणात वारंवार उल्लेख करीत खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता नामदार विखे पाटील यांनी जोरदार टीका केली. आजपर्यंत पाणी अडवण्याचे काम पुण्याचे पुढारी करीत होते. मात्र यामध्ये आमदार शरद सोनवणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन एक प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. यापुढे पुण्याच्या पुढाऱ्यांनी कितीही पाण्यासाठी आडवाआडवी केली तरी महायुतीचे सरकार पाट पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याने महायुतीचे सरकारच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाला दाद दिली.